नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पोलीस मुख्यालयासमोर कॅफेत अंधाऱ्या खोल्या, कपल्स फ्रेंडली मिनी लॉज मध्ये अश्लील कृत्ये. कॅफेतील अत्याचारानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगले यांच्यासह संघटना आज आक्रमक झाली. त्यांनी विश्रामबाग शहर परिसरातील 8 कॅफेंवर छापे टाकले. धक्कादायक बाब म्हणून पोलीस मुख्यालयासमोर अवैध कॅफेंचा विळखा दिसून आला. तेथे मिनी लॉजसह अश्लील चाळे करण्यासाठी जागा दिल्याचा पंचनामा पोलिसांसमोर केला. शिवप्रतिष्ठानच्या या भूमिकेमुळे कॅफेवाल्यांचे धाबे दणाणले. अवैध कॅफे विरोधात श्री चौगले यांनी 8 जूनला पालकमंत्र्यांना याविरोधात निवेदन दिलं होतं. पालकमंत्री पाटील यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिसांची कारवाई सुरू होण्यापूर्वीच अत्याचाराची घटना पुढे आली. त्यानंतर आज महावीर उद्यानासमोरील तळघरातील कॅफेत प्रेमी युगलांना चाळे करण्यासाठी मोकळीक दिली जात असल्याचे दिसून आले. आल्दर चौकाजवळील कॅफे चालकाने शटर ओढून पलायन केलं होतं. विलिंग्डन महाविद्यालयासमोरील बोळातील कॅफेतील पोटमाळ्यावर पडदे टाकून छोटे बिछाने कम टेबल टाकून युगलांची सोय केल्याचे दिसून आले. विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव तात्काळ आले. त्यांनी कॅफे चालकास सज्जड दम देत पडदे काढून टाकण्यास सुनावले. थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच अवैध कॅफेमध्ये लैंगिक कृत्य सुरू असल्याचे नितीन चौगले व पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दाखवून दिले. त्यामुळे पोलीस निरुत्तर झाले. कॅफेतील बलात्काराची ही 4थी घटना आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही कॅफेवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर कॅफे बंद झाले. काही महिन्यांपासून हे पुन्हा सुरू झाले आहेत. या ठिकाणी अंधारी खोल्या, अश्लील चाळे होत आहेत. आपल्या बहिणी सुरक्षित नाहीत. पोलिसांनी कारवाई केली नाही तर 2 दिवसात शहरातील एक कॅफे शिल्लक ठेवणार नाही, जाळून राख करेन, असं आवाहन केलं.